स्ट्रीट फूड जे मिळतं, मग चायनीज असेल, अंडा भुर्जी असेल किंवा तत्सम पदार्थ जे आहेत, त्या लोकांचं एक फेवरेट इन्ग्रेडियंट आजकाल झालं आहे अजिनोमोटो. मला तर माहिती आहे अजिनोमोटो कसं दिसतं, कारण मी आता रिसर्च करताना बघितलं होतं गुगलवर. अनेक लोकांना अजिनोमोटो काय ते माहीत नाही, पण पोटात तर रोज चाललं आहे. काय प्रकार आहे अजिनोमोटो नक्की? मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचं हे आहे. अजिनोमोटो जसं तू आत्ता विचारलंस ना, की अंडा भुर्जी आणि ह्याच्यात चायनीजमध्ये वापरलं जातं, तो पहिला समज मी दूर करतो. ही साधारण एक 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की ज्या इथे फक्त चायनीजमध्ये वापरलं जायचं. आता दाल फ्रायपासून प्रत्येक गोष्टीत अजिनोमोटो वापरणारी अनेक मोठी रेस्टॉरंट पण आहेत, नॉट जस्ट स्ट्रीट. बापरे! अजिनोमोटो हा इट इज अ कॅटलिस्ट, टेस्ट कॅटलिस्ट आहे तो. आजकाल तो अजिनोमोटो नावाने विकला जात नाही, कारण ते नाव बदनाम झालं आहे समोर. बरं. अनेक लोकांना अजिनोमोटो नको आहे असं लोकांना डिमांड वाढायला लागली, तसं त्यांनी ते ब्रँड नेमच बदलून टाकलं. अच्छा. हे ओरिजिनल जॅपनीज नाव आहे अजिनोमोटो. केमिकल नेम मी आत्ता सांगितलं, मोनोसोडियम ग्लुटामेट. याला MSG इज पॉप्युलर केमिकल टर्म. तर ते अजिनोमोटो नावाने न विकता आजकाल टेस्टिंग पावडर नावाने विकलं जातं. बरं. आणि ही टेस्टिंग पावडर आता ह्याच्यावर एकदा सांगतो, की ह्याच्यावर फूड अँड ड्रग्सचा कुठलाही प्रकारचा बॅन नाही आहे. उद्या बरं. त्याच्यावरनं लोक म्हणतील अजिनोमोटो बॅन असतं तर गव्हर्नमेंटने असं का बॅन केलं. बॅन नाही आहे, पण त्याचं कन्झम्पशन किती करावं ह्याच्यावर कंट्रोल पण नाही आहे. बरं. टू द एक्सटेंट तुम्ही कधीतरी अजिनोमोटो तुमच्या पोटात गेलं तर एवढा काही फरक पडत नाही. ते काय आपण भाजी एवढं खात नसतो, पण ते थोडं थोडं रोज जाणं किंवा फ्रिक्वेंटली जाणं हे अत्यंत वाईट आहे. आणि जे आजकाल अनेक स्ट्रीट फूड, अनेक मोठी मोठी रेस्टॉरंट जी क्लास B किंवा क्लास A म्हणून पण मिरवणारी रेस्टॉरंट्स आहेत, ते पण सर्रास अजिनोमोटोच्या बॅग्स आणतात. अच्छा. आणि त्यांचं ते यूज करतात, दर महिन्याला संपवतात. तुम्हाला स्पेसिफिक जर तुम्ही एखादा एक मिड साईज रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुम्ही त्या आचार्याला सांगितलं मला जरा टेस्टी करून दे, कस्टमाइज काहीतरी ऑर्डर केलीत, तर तुमच्याकरता ती ग्रेव्ही जे आजकाल ते ग्रेव्ही सगळ्या रेडीमेड असतात, तो एक वेगळाच प्रचंड वेगळा बिझनेस आहे. आणि त्या फ्रोझन केलेल्या असतात. त्याच्याऐवजी तो तुम्हाला वेगळी ग्रेव्ही करून देतो. म्हणजे माझी एक पूर्वी सवय होती, मी कुठेही गेलो तरी काहीतरी बाहेर कुठे गेलो मी जनरली दाल फ्राय वगैरे घेतो, जिथे मला माहितीच नाही काही. आणि दाल फ्रायमध्ये माझं काहीतरी वेगळी फरमाईश सांगतो मी, की मला त्यात लसूण नको, कांदा नको, असं काहीतरी सांगितलं तर मग ती दाल फ्राय वेगळी बनवली जाते. अच्छा. किंवा कुठलीही भाजी वेगळी बनवली जाते. हां. तर तशी मी बनवून घ्यायचो. तसं जर तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं एखादा पदार्थ तुम्ही करा आणि तो जर चांगला टेस्टी करा, टेस्टी म्हणजे काय तुम्हाला सांगता येत नसतं, त्यालाही त्याच्या मॅच्युरिटी लेवलला तो ओळखून घेतो आचारी किंवा कॅप्टन जो आत निरोप देत असतो. आणि मग तो आचारी शक्यता असते की तो अजिनोमोटो घालतो त्याच्यात जास्ती. नंतर तो फीडबॅक पण विचारतो, कॅप्टन विचारतो सर खाना कैसे लगा. ती उडप्यांची हॉस्पिटॅलिटीची पद्धत असते. तर आणि कॅप्टन पुन्हा सांगतो हे सगळं उडप्यांच्या हॉटेलात होतं असं काही माझं म्हणणं नाही, रेस्टॉरंटमध्ये कुठेही होऊ शकतं. तर ही तुम्ही फीडबॅक एकदा एक्सलंट, चांगलं आहे, आवडलं, मस्त आहे अशा अर्थाचं काही बोललात की तो बेंचमार्क म्हणून घेतो की ओके मी अजिनोमोटो एवढं घातलं की चांगलं. पुढच्या वेळी तुम्ही जर ऑर्डर दिलीत किंवा तुमचं बघून अजून एखाद्याने दिली, तुमच्या टेबलवर तुमच्याबरोबर फूड शेअर करणाऱ्याने, इथली ही डिश चांगली होती तर पिछले जैसा बनाना, बरोबर. पुन्हा अजिनोमोटो तेवढंच पडणार आहे. बरं तुम्ही दोघांना आवडलं की तो कस्टमरवर ते स्टँडर्डाईज करून टाकतात की असं केलं की लोकांना आवडतं, मग ते अजिनोमोटोचा मारा वाढतो. ओके. आता पुण्यातला एक जनरल सर्वे सांगतो. पुण्यात बाहेरनं आलेले पुण्यातले लोकलाईट्स साधारण आठवड्यातनं किमान 2 वेळा बाहेरचं खातात. करेक्ट आहे. किमान 2 वेळा. पूर्वीसारखी परिस्थिती नाही, वर्षातनं एकदा दोनदा हॉटेलिंग नावाखाली बाहेरचं काहीतरी खाल्लं जायचं, पण आता तशी परिस्थिती नाही. अगदी माझ्याही रेस्टॉरंटमध्ये रोज येऊन जेवणारे लोक आहेत, रोज स्विगी किंवा झोमॅटोवरनं घेणारे लोक आहेत की फक्कडमधनं हे मागवू. नशिबाने आणि सुदैवाने देवाच्या बुद्धीने आम्ही अजून कुठलंही ॲडल्ट्रेशन करत नाही, आमच्या इथे केलेलं घेत नाही. पण अशी रेस्टॉरंट्स जिथे गर्दी असते आणि चांगली क्वालिटीही असते अशी अनेक रेस्टॉरंट पुण्यात आहेत. माझा असं काही दावा नाही आम्ही एकटे आहोत, अशी अनेक चांगली रेस्टॉरंट आजही आहेत
की जे खरोखर चांगलं देतात. जे असा प्रकार करत नाहीत त्यांच्याकडे ट्रेंडी म्हणावा असा क्राऊड नसतो, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. याला अनेक उडप्यांची हॉटेल अपवाद नाही आहेत की जी मेथड्स त्यांच्या ऑर्थोडॉक्स आहेत. ते अजिनोमोटो वापरत नाहीत, ते आमच्यासारखंच पाम तेल वापरत नाहीत. अशा लोकांकडे ट्रेंडी क्राऊड जात नाही, असं एक माझं एक रेस्टॉरंट इंडस्ट्रीबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे. तो क्राऊड कुठे जातो की जिथे हे अजिनोमोटो नावाचा प्रकार तुमच्या जिभेवर तरंगत राहतो नंतर. अच्छा, म्हणजे अजिनोमोटो नक्की काम काय करतं? ते टेस्टची फूडची टेस्ट एनहान्स करतं का नंतर पण ती आफ्टर टेस्ट देत राहतं? आफ्टर टेस्ट नावाचा प्रकार नाही. एकदा जिभेच्या आत गेलं की संपलं, त्याची चव संपली. पण तो एक कॅटलिस्ट आहे, मगाशी म्हणलो तसा. हां, तो टेस्ट एनहान्सर्स असं आपण कॉमन टर्ममध्ये त्याला म्हणू शकतो. ओके. की तो त्याच्यावर बॅन नाही, पण त्याचं कंट्रोल पण त्याच्यावर काही नाही. तुम्ही एवढंच वापरलं पाहिजे असा कुठलाही नियम FSSAI, FDA कोणी काढलेला नाही. तर तुम्ही ते विथ GST बिल घेऊन तुम्हाला अजिनोमोटोचं बिल येतं, ते तुम्ही ऑफिशियली घेऊ शकता. त्याच्या वापरावर, साठवणुकीवर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. बंधन हे मनाशी असतं, तुम्ही वापरायचं का नाही वापरायचं. माझ्याकडे रोज येणारा कस्टमर आहे, मी जर त्याला रोजच्या भाजीत ते अजिनोमोटो घातलं तर कदाचित त्याची चव जास्त चांगली होईलही, पण ते मी कस्टमरला द्यावं का न द्यावं, इट इज टोटली रेस्टॉरंट ओनर्स कॉल. करेक्ट. सद्सद्विवेकी बुद्धी पाहिजे प्रत्येक. सद्विवेक बुद्धी पाहिजे. तेवढी निष्ठा जर आपण चांगलं द्यायचं ही भावना जर त्या माणसाच्या मनात असेल, आणि ते मालकापासूनच चालू होतं. आचारी लोक तेच फॉलो करतात जे मालक सांगेल. करेक्ट. आमच्या इथे सुदैवाने आम्ही दुसऱ्या कोणाचं वेगळं खाणं आमच्याकडे बनलंच जात नाही. माझ्या घरचं कोणी आलं, मी पण रोज जेवतो आणि माझ्या घरचे अनेकदा येऊन जेवतात, कधीही कुठल्याही वेळी. आमचे आचारी लोक, आमचा सगळा स्टाफ आमच्याकडेच जेवतो दोन्ही वेळा, आणि तेच आम्ही कस्टमरला देतो, तेच आम्ही खातो. त्यामुळे त्याच्यात भेसळ नावाचा प्रकार कुठेच नसतो. चांगल्या मनाने केलं जातं, चांगले पदार्थ वापरून केलं जातं. बरोबर. असं प्रिन्सिपल असतात. तिथे सुदैवाने पुण्यात अजून आहेत ही मंडळी, तिथे जेवण खरंच चांगलं असतं. पण म्हटलं तसं ट्रेंडी क्राऊड नसतं. अजून एक खाद्यपदार्थाकडे मला यायचं आहे, फरसाण. फरसाणमध्ये त्याचं जेवढं रॉ मटेरियल आहे, मग ते शेंगदाणे असतील, छोटी शेव असेल, जाडी शेव असेल, हे जर सेपरेट घ्यायला गेलं तर प्रत्येकाचे भाव भरपूर आहेत. पण हेच एकत्र करून अक्षरशः 80 रुपये, 100 रुपये, 120 रुपये किलोनी पण फरसाण मार्केटमध्ये मिळतं आहे. तर काय परवडत असं होत्या लोकांना? यांचं ॲडल्ट्रेशन आहे तर आहेच आहे. कारण ते पूर्वी फक्त मगाशी म्हणलं ढोकळ्याचं उदाहरण देताना म्हणलं त्यात बेसन पाहिजे, यालाही पाहिजे की हरभरा डाळ आणि हे सगळं पाहिजे, चणा डाळ म्हणतो आपण. पण ते एकमेव इन्ग्रेडियंट नाही, याच्यात प्रिझर्वेटिव्ह पण वापरली जातात. त्याच्याऐवजी याच्यात तेल म्हणून पाम तेलाचा वापर केला जातो सर्रास. आता सध्या फरसाण बनवणाऱ्या अगदी मोजक्या कंपनी आहेत ज्या चांगलं तेल वापरतात, पण मेजॉरिटी फरसाणवाले हे पाम तेल, कारण त्याचं शेल्फ लाईफ जास्त असतं, अनेकदा ते वापरलं जातं, वापरता येतं. त्याचा तेलकटपणा कमी राहतो डीप फ्राय केल्यानंतर. त्याला एक ग्लॉस राहतो. अगदी बटाटावडा ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी तुम्ही जर रिफाईंड सनफ्लॉवर ऑइलमध्ये तळला असेल, शेंगदाणा तेलातला एक ग्लॉस वेगळा येतो शेंगदाणा तेलाचा. पाम तेलाचा त्याच्यापेक्षाही चकचकीतपणा येतो. अच्छा, दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं. खूप फोटो काढायला छान वाटतं. कारण आता आपण फूड ब्लॉगर नसलेली आधी कुठली डिश टेबलवर आली की पहिल्यांदा फोटो, कॅमेरा, मोबाईल शोधायला लागतात. तर त्याच्यात फोटो फार भारी येतो, कारण तो ग्लॉस येतो. टेबलचा मॅट फिनिश, वरचा ग्लॉस, असं ते कॅमेरामॅनची नजर असते त्याच्यात, तो एकदम परफेक्ट बसतो. तेलाची चर्चा चालू आहे तर सगळ्यात जास्त भेसळ ज्या तेलाची इतर तेलांमध्ये होते ते म्हणजे पाम तेल. म्हणजे एक काळ होता की गरीब घरांमध्ये पण पाम तेल फक्त दिव्याला वापरण्यापुरतं ते लोक घ्यायचे, इतकं खराब मानलं जातं. तर काय विषय पाम तेलाचा? पाम तेल हा गेल्या 30-40 वर्षात भारतीय खाद्य विश्वाला लागलेला सगळ्यात मोठा आजार आहे. ओके, असं मी म्हणेन. आजार म्हणजे पामतेल हा आजार नाही, पण पामतेलामुळे जे आजार वाढलेत ते अत्यंत घातक आहेत. आणि यांनी एखादं घर, एक टिपिकल कंपू असा हार्म झालेला नाही.
ह्याच्यामुळे धर्म जात पंथ ह्याच्या बाहेर जाऊन लिंगभेद न करता पाम तेलामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात अनेक आजार निर्माण झालेले आहेत किंवा जे होते कमी प्रमाणात ते प्रचंड प्रमाणात वाढलेत. पदार्थ आपण मेजॉरिटी अजूनही खातोच की रोज. आपण मिसळ खातो, आपण वडा अजूनही सोडलेलं नाही. हे असे अनेक पदार्थ जे पारंपरिक मराठी न्याहारीमध्ये खाण्यामध्ये असायचे ते पदार्थ आजही आहेत. करतानाचं फक्त तेल बदललं तरी त्यांनी किती घातक परिणाम होतात याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे बोकळलेले पाम तेलाची संस्कृती. पाम तेल म्हणजे ते असतं कशा पाम तेलाच्या पाम तेल हे पाम झाडापासून होतं, नैसर्गिक येते, पण त्याच्यात केमिकलही मिक्स केली जातात. आपल्याकडे ज्यावेळी इम्पोर्ट होऊन येतं पाम तेलाचं आपल्याकडे व्हायचं प्रमाण खूप कमी आहे. साऊथमध्ये थोडेफार पाम तेल होतं, पामची झाडं आहेत, पण आपल्या इकडे याच्यापेक्षा हे ते ट्रॉपिकल कंट्रीज ज्या आहेत इंडोनेशियासारख्या तिकडे त्यांची अख्खी इकॉनॉमी पाम तेलावर चाललेली आहे आणि त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे तेलाचं आयात होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात होते, ते $1 बिलियन आयात होते आणि ते इथे डंप केलं जातं आणि ते सगळ्या पदार्थांमध्ये एक तर मिक्स केलं जातं अनेक तेलांमध्ये, ज्याच्यात कुठलंच तेल वर्ज नाही. जे हॉट प्रेस्ड ऑइल्स आहेत जे गरम करून केली जातात त्याच्यापैकी जवळपास प्रत्येक तेलात अनेक मोठे मोठे ब्रँडी ते पाम तेल काही प्रमाणात किंवा अनेक मोठ्या प्रमाणात मिक्स केले जातात आणि ते लोकांपर्यंत जातं. पाम तेल हा एक भाग झाला आणि पाम तेलाचा वापर ज्या प्रकारे केला जातो तो अजून घातक आहे. आता तू विचारलं होतंस म्हणून सांगतो तुला. मी रेस्टॉरंट चालवतो. मला रेस्टॉरंटचा अनुभव आधीचा काही नव्हता स्वतः चालवायचा. मी ना कुठे नोकरी पण केली नव्हती. मी खाद्यविषयाचा अभ्यासक होतो मुळात, एक फूडी होतो आणि अनेक शेकडो रेस्टॉरंट्समध्ये गेलेलो आहे आणि तिथले वेगवेगळे पदार्थ खायचो. स्वतःचं रेस्टॉरंट मी सुरू केलं त्यावेळी मला रेस्टॉरंट व्यवसायाविषयी काही माहिती नव्हती. ABCD मला धंद्याची बॅकग्राऊंड आहे, धंदा केलेला भरपूर होता. रेस्टॉरंट म्हणून पहिल्यांदाच केलं. माझ्याकडे पहिल्या एक 15-20 दिवसांनी रेस्टॉरंट सुरू केल्यावर 15-20 दिवसांनी एक माणूस आला. आप तेल किसको बेचते हो? म्हटलं हम लोग बेचते नहीं, हम लोग खरीदते हैं. और बेचते किसको? अच्छा, मला कळला नाही प्रश्न. नाही मलाही कळलं नाही नक्की त्याला काय म्हणायचं. तो म्हणला काला तेल किसको बेचते हो? काला तेल हमारे यहाँ होता ही नहीं है. ऐसा कैसे नहीं होगा, बनता तो होगा ना. मतलब बनता है. आपके पास कितने आयटम आहे? त्यांनी मेनू कार्ड एक साधं एक लिफलेट टाईप मेनू कार्ड होतं सुरुवातीचं आमचं. ते बघितलं. आप तो बहुत डीप फ्राई वाले आइटम बहुत करते हो आप, तो ये बेचते किसको? मतलब कस्टमर को. नहीं वो आइटम नहीं, तेल किसको बेचते हो? म्हटलं तेल बेचते नाही, हम लोग तेल खरीदते है. त्याच्यावर 2 मिनटं आमचं झाल्यानंतर तो म्हणला काला तेल किसको बेचते हो? म्हटलं काला तेल हम रखते ही नहीं, हमारे यहाँ होता ही नहीं काला तेल. तर काला तेल म्हणजे काय की जे वापरून खराब झालं आहे. अच्छा. ते बाजूला काढतात. ते काळा रंग येतो त्याचा, कारण डीप फ्राय एवढं सगळे पदार्थ होतात. ते काळं तेल पुन्हा त्या तेलाच्या डब्यामध्ये, आम्ही जनरली सगळे रेस्टॉरंटवाले 15 लिटरचे ते तेलाचे डबे घेतले जातात आमच्याकडे. त्याच्यात पुन्हा ओतून ठेवतात आणि ते तेल विकलं जातं. बापरे. आणि माझ्याकडची पद्धत मी पहिल्यापासून अशी ठेवली होती की सकाळी आमची एकदा कढई चालू झाली, आमच्याकडे वडे आणि अनेक डीप फ्राईड आयटम आहेत, तर ते कढई जी आहे ती आम्ही एकदा सकाळी चालू केली की आम्ही ती रेस्टॉरंट बंद होईपर्यंत बंद करत नाही. ते कढई खालचा गॅस सतत चालू असतो, कारण त्याचं एक मिनिमम टेम्परेचर आम्ही कायम मेंटेन केलेलं असतं. आता समजा दुपारी 2:30-3 वाजताची वेळ आहे, त्यावेळी वडे बिडे खायला काही कोणी येत नसतं, पण त्यावेळी आम्ही गॅस बंद करून तेलाची आणि गॅसची बचत करू शकतो. ती न करता आम्ही ते चालू ठेवतो भट्टी, की त्याचं टेम्परेचर साधारण त्या तेलाचं 80-90 डिग्रीपर्यंत कायम असतं. इवन 1-2 वडे त्याच्यात सोडले तर असेच्या असे तळलेही जाऊ शकतात. पण ती आम्ही धग नंतर वाढवतो. वड्याची ऑर्डर आल्यानंतर वडे सेमी फिनिश्ड असतात, थापलेले असतात, बेसन असतं तयार, त्याच्यात करून आम्ही वडे देतो. ही एथिकल प्रॅक्टिस आहे, आय विल से. पण आता दुपारी काही नाही आहे, किंवा काही जण सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळात काम करतात, दुपारी सुट्टी देतात मधल्या वेळची.
त्यावेळी 4 तास रेस्टॉरंट बंद असतं. मग ते कढईतलं तेल काय कोणी काढून टाकत नाही, लगेच त्याच्यावर झाकण बिकण ठेवून ठेवतात. तसं ठेवल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तासांनी, आता तेलाचं बॉइलिंग टेम्परेचर असतं साधारण 120-130 डिग्री, ते रूम टेम्परेचरला येतं. पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा ते रूम टेम्परेचरपासून पुन्हा 130 डिग्रीपर्यंत जातं. पुन्हा ती कढई बंद करतात. मधल्या ह्याच्यात कोणी नसेल, ऑर्डर नाही आहे तर पुन्हा बंद करतात. पुन्हा एखादी ऑर्डर येते ते पुन्हा चालू करतात. वडे बऱ्याच वेळा काढलेले असतात ते पुन्हा तळून देतात, किंवा जर ती पद्धत नसेल पुन्हा तळून द्यायची तर थापलेले वडे त्याच्यात सोडतात. ते टेम्परेचर जे 130, पुन्हा रूम टेम्परेचर, पुन्हा 130-140, पुन्हा रूम टेम्परेचर, असं करत करत ते 5-6 वेळा तरी ते गरम होतं, गार होतं, पुन्हा गरम होतं, गार होतं, आणि इट लीड्स टू कॅन्सर. बापरे. हे सांगणार मी डॉक्टर नाही आहे, पण मी अनेक डॉक्टरांशी याविषयी बोललो. ते म्हणले हे हार्मफुल असतं, आणि अनेक डॉक्टर याला दुजोरा देतील की असं परत परत गार आणि गरम केलेलं तेल हे शरीराला घातक आहे, अँड इट कॅन लीड टू कॅन्सर. बापरे. तर हे जे कॅन्सरचं प्रमाण तुम्ही जर गेले, आपण बघतो सगळे की एवढ्या केसेस असतात. पूर्वी कॅन्सर झाला म्हणजे आनंदसारखा सिनेमा त्याच्यावर थीमवर ठेवला होता, करेक्ट. की त्याच्यात लिम्फोसर्कोमा म्हणजे काहीतरी भयंकर, आणि तेवढा रेअर डिसीज होता. असा विचार करा की तो 70sमध्ये आलेला सिनेमा, त्यावेळी एवढा रेअर डिसीज असणारा, आता घरटी कोणाच्या तरी असं एक घर नसेल ज्यांच्या नात्यात, त्यांच्या ओळखीत एकालाही कॅन्सर झालेलं नाही आहे. करेक्ट. हे प्रमाण का वाढलं? तर त्याचं मुख्य कारण बाहेरच्या खाण्यामधलं पामतेल. घरी पामतेल तू म्हणलास ते बरोबर आहे, पूर्वी पणत्यांच्या ह्याच्यात वापरायचे, पण पणत्यांनाही आपल्याकडे तिळाचं तेल वापरायचे. तेही पामतेल आपल्याकडे यायचं नाही तेवढं, किंवा ते नाही वापरलं जायचं, आणि त्याची लायकी तेवढीच आहे. करेक्ट. ते खाण्याला वापरायला, आपल्या प्रकारच्या खाण्याला जिथे डीप फ्राईड आहे तिथे उपयोगाचं नाही. ओके. मग ते काला तेल जे घेतात, 15 लिटरचा एक डबा तुम्ही किती रुपयाला घेतात तसा विकत? आम्ही तो साधारण आम्हाला 2200-2400 रुपयाला पडतो. आणि तोच काला तेल टाकून मग ते किती रुपयाला विकलं जातं पुढे? तो विकणारे, मी चौकशी केली होती, साधारण 100 रुपयाला वगैरे विकतात. आमच्याकडनं घेतात, म्हणजे रेस्टॉरंटवाल्यांकडनं घेतात. मी अजूनपर्यंत एक थेंबी तेल विकलेलं नाही. मी घेणारच आहे अजूनही. अच्छा. पहिल्या दिवसापासून पण मग हे अजूनपर्यंत नेऊन ते स्ट्रीट फूडवाल्यांना देतात, आणि स्ट्रीट फूडवाले देतात. तुम्ही जर बघितलं ना तर हातगाडीवरची खमंगपणा आहे जो वड्यांचा, हां. तसा फार कमी रेस्टॉरंटमध्ये खमंगपणा असेल. करेक्ट आहे. पण त्याचं कारण हेच आहे की आमच्यासारख्या रेस्टॉरंटकडनं जे तेल, काळं तेल विकणारे रेस्टॉरंट्स आहेत, त्यांच्याकडनं घेतलेलं अनेक वेळा वापरलं जाणारं तेल, त्याला तो खमंगपणा आलेला असतो. हो. त्याच्यामुळे त्या पुढच्या वड्यांना जास्त तो फ्लेवर ॲड होतो. हां. इवन म्हणून हे कारण असावं की घरी आपण जेव्हा बटाटे वडे वगैरे करतो, आपण म्हणतो की नाही यार बाहेरसारखी चव घरी नाही तशी येणार. चव झाली नाही. अच्छा. तर ते मुख्य कारण ते असतं की ती चव वाढते नक्की, पण घरचे वडे खाऊन कॅन्सर नाही ना होत. करेक्ट आहे.